आता बनवते मी मस्त असं झणझणीत मटणचं कालवण. मटणचं कालवण बनवण्यासाठी मी मटणला हळदी मिठामध्ये अगोदरच शिजवून घेतलं होतं. आता पातेल्यामध्ये तेल गरम केलं, कांदा टोमॅटो याची पेस्ट टाकायची, तिला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. नंतर अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची, खोबऱ्याची पेस्ट टाकायची आणि थोडंसं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून घ्यायचा. जेवढा मसाला छान भाजेल तेवढा रस्सा खूप मस्त आणि टेस्टी होतो. मसाला छान भाजत आला की नंतर बेडगी मिरचीचं तिखट, चटणी टाकायची, थोडीशी हळद टाकायची आणि भरपूर असा मटण मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर जे मिठामध्ये शिजवलेलं मटण आहे ते टाकायचं आणि उकळी काढायची. मस्त असं झटपट आपलं मटणचं कालवण तयार झालेलं आहे. आता याच्या अगोदर पण मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता मटणच्या कालवणाचाच. त्याला खूप जण म्हणले होते किती थोडं मटण आहे, रस्सा खूप जास्त पातळ आहे. तर त्यांना मला सांगायचं आहे, ज्याची त्याची खायची करायची पद्धत वेगळी असते. आम्हाला पातळच कालवण आवडतं खायला आणि खाणारी दोघंच माणसं असतात, त्यामुळे दोघांना तेवढं बास होतं. आणि तुमचा प्रॉब्लेम काय आहे, कमी खाल्लं तरी नावं ठेवता, जास्त खाल्लं तरी पण नावं ठेवता. चला आता व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तर बाय.